तर हेलो वेलकम बॅक. तर आज आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा डेमो व्हिडिओ घेणार आहोत या कंप्लीट बॅचचा. ठीक आहे, तर हा कंप्लीट 20-25 मिनिटचा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मनोज जो की APCOE थर्ड इयरचा स्टुडंट आहे. ठीक आहे, त्याचा इंट्रो द्यायचं गेलं तर तो मागच्या 3 वर्षापासून इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवत आहे. लाईक फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला, थ्रूआउट द इयर्स त्याने स्वतः शिकत मुलांना शिकवलं आहे. आणि जेन्युइनली त्याच्या कंप्लीट ऑफलाईन बॅचेस चालतात. ठीक आहे, त्यामधले त्यांनी इंजिनियर्स जे आहे फर्स्ट सेकंड थर्ड इयरचे रँकर्स क्रिएट केलेले आहे ह्या 4-5 सब्जेक्टमध्ये. जसं की M1 झालं, M2 झाला, परत BEE झाला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, सोबत तुमचा EM झाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, जसं आज सेशन असणार आहे. ठीक आहे, तर हे जे सब्जेक्ट्स आहे यामध्ये मॅक्सिमम लोकांचे बॅकलॉग्स लागतात फर्स्ट इयरला. तुमचं एम जर चांगला स्कोअर करणं, चांगला CGPA आणणं किंवा ॲटलिस्ट पास होणं जरी असेल ना, तरी हा 1 मंथ 1.5 मंथचा क्रॅश कोर्स म्हणा किंवा बॅच म्हणा तुम्हाला हेल्पफुल असणार आहे. ठीक आहे, ट्रस्ट मी या बॅचचे प्रत्येक व्हिडिओ वर्थ असणार आहे. तर हा डेमो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया आणि व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. आणि सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा हा टॉपिक शिकवण्याची पद्धत कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येकाच्या कॉमेंटवरनं ह्या बॅचची लॉन्चिंग ही फिक्स होणार आहे. मग व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. So my name is Manoj Banchare. Topic that is stopping distance. स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे काय मित्रांनो, समजा एका आपल्याकडे कार आहे, ही कार A आहे समजा, तर हे एका इनिशियल वेलॉसिटीनं चालत आहे 10 मीटर पर सेकंड. आणि हे U जे आहे ना, आपण त्याला रिप्रेझेंट करतो इनिशियल वेलॉसिटीला. म्हणजे इनिशियल वेलॉसिटीला आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण U न रिप्रेझेंट करतो. आणि मी इथं लिहिणार स्मॉल किंवा A का, कारण की हे A ची आहे असं दर्शवण्यासाठी. का UA म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी ऑफ कार A. तर काय होईल की हे कार चालत आहे आणि एका पॉईंटला जाऊन ती थांबली किंवा एका पॉईंटला जाऊन ती ब्रेक मारलं ड्रायव्हरने. तर मला सांगा, ज्या पॉईंटला ड्रायव्हरने ब्रेक मारेल त्याच ठिकाणी गाडी थांबेल का? नाही. तर याचा अर्थ हे आहे की समजा जर ह्या पॉईंटला जर ब्रेक मारला, ह्या पॉईंटला जर ड्रायव्हरने ब्रेक मारला, तर जे डिस्टन्स कव्हर करेल, समजा गाडी इथं येऊन थांबली, तर हे जे डिस्टन्स कव्हर केलं ह्याला म्हणू आपण स्टॉपिंग डिस्टन्स ऑफ कार A. स्टॉपिंग डिस्टन्स ऑफ कार A त्याला आपण असं म्हणू की भाऊ त्याची व्हॅल्यू जी आहे सध्यासाठी आपण घेऊ 100 मीटर त्यानं कव्हर केली असं मानू. आता प्रश्न आहे का, सेम कार असेल B, त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे आपल्याकडे UB 20 मीटर पर सेकंड. किती? 20 मीटर पर सेकंड. तर त्याच पॉईंटला ज्या ब्रेक मारले त्याने ड्रायव्हरने, तर तो डिस्टन्स किती कव्हर करेल हे आपल्याला काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ते कसं काढणार, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, SA/SB इक्वल टू UA स्क्वेअर डिवायडेड बाय UB स्क्वेअर. ठीक. आता मला सांगा की UA ची व्हॅल्यू किती आहे, 10 मीटर पर सेकंड. UA आपल्याकडे इथं UA आहे 10 मीटर पर सेकंड. ठीक. त्याच्यानंतर UB आहे 20 आणि SA आहे आपलं 100. UB is 20 मीटर पर सेकंड. SA is 100 मीटर. हे एवढं आपल्याला गिवन आहे. आता आपल्याला डिस्टन्स म्हणजे SB काढायचं आहे, स्टॉपिंग डिस्टन्स ऑफ कार B काढायचं आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला हे आहे, SA/SB इक्वल टू UA स्क्वेअर अपॉन UB स्क्वेअर. तर SA ची व्हॅल्यू जी आहे ती 100 आहे, डिवायडेड बाय SB आपल्याला काढायचं आहे इक्वल टू UA स्क्वेअर म्हणजे 10चा वर्ग, UB म्हणजे 20चा वर्ग किंवा स्क्वेअर 20 स्क्वेअर. मग हे काय होईल, 100 डिवायडेड बाय SB इक्वल टू 100, 10चा वर्ग 100 भागिले 20चा वर्ग 400. आता याला काय करू, क्रॉस मल्टिप्लाय करू. ठीक. तर काय होईल,
की 400 इंटू 100 काय होईल, 400 इंटू 100 इक्वल टू एस बी इंटू 100, एस बी इंटू 100. आता हे 100 मल्टिप्लायमध्ये इकडे येऊन काय होईल, डिवाइड. सो 400 इंटू 100 डिवायडेड बाय 100 इक्वल टू एस बी. तर एस बीची व्हॅल्यू जी आहे, हे 0 कॅन्सल. एस बीची व्हॅल्यू जी आहे ती 400 मीटर पर 400 मीटर आलेली आहे. तर हे आपलं किती आहे, एक कॉन्सेप्ट आहे स्टॉपिंग डिस्टन्सचं, आणि हे विचारलं जातं 6 मार्काकरिता. फॉर 6 मार्क्ससाठी हे विचारलं जातं. आपल्याकडे एक नेक्स्ट क्वेश्चन आहे की हे अ कार कम्स टू रेस्ट, अ कार कम्स टू कम्प्लीट स्टॉप. म्हणजे एक कार आहे ती थांबणार आहे, म्हणजे याचा अर्थ थांबली नाही अजून. फ्रॉम ॲन इनिशियल स्पीड ऑफ 50 मीटर पर सेकंड, म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी जी आहे ते 50 मीटर पर सेकंड आहे, 50 मीटर पर सेकंड आहे. सो यू ए किती झालं आपल्याकडे, 50 मीटर पर सेकंड इन अ डिस्टन्स ऑफ 100 मीटर, म्हणजे एस ए किती झाले, 100 मीटर. पुढे काय म्हणतंय की विथ द सेम कॉन्स्टंट ॲक्सलरेशन व्हॉट वुड बी दी स्टॉपिंग डिस्टन्स फ्रॉम ॲन इनिशियल स्पीड ऑफ 70 मीटर पर सेकंड. म्हणजे की स्टॉपिंग डिस्टन्स काय असेल जेव्हा स्पीड आपली किती असेल, 70 मीटर पर सेकंड असेल. तर यू बी किती आहे, 70 मीटर पर सेकंड, आणि आपल्याला विचारलं आहे दॅट इज स्टॉपिंग डिस्टन्स ऑफ कार बी. तर फॉर्म्युला आहे एस ए अपॉन एस बी इक्वल टू यू ए स्क्वेअर डिवायडेड बाय यू बी स्क्वेअर. एस ए म्हणजे 100, एस बी म्हणजे आपल्याला काढायचं आहे, अँड यू ए म्हणजे 50चा स्क्वेअर, आणि यू बी म्हणजे 70चा स्क्वेअर. आत्ता 100 अपॉन 100 अपॉन एस बी इक्वल टू 50चा स्क्वेअर येईल 2500 डिवायडेड बाय 70चा स्क्वेअर 4900. याला अगेन आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं, तर 4900 इंटू 100 इक्वल टू एस बी इंटू 2500. आता हे 2500 मल्टिप्लायमध्ये इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. तर 4900 इंटू 100 डिवायडेड बाय 2500 इक्वल टू एस बी. हे 00 कॅन्सल. इथनं सॉल्व केल्यावर व्हॅल्यू येईल आपल्याकडे 196 मीटर. तर हे एक प्रकारचा क्वेश्चन आपण डिस्कस केलेलं आहे. पुढचं जे क्वेश्चन आहे ते आहे 80 किलोमीटर पर आवर. अ कार कम्स टू रेस्ट फ्रॉम एन इनिशियल स्पीड ऑफ 80 किलोमीटर पर आवर. म्हणजे यू ए जे आहे ते 80 किलोमीटर पर आवर आहे. ठीक. इन अ डिस्टन्स ऑफ 30 मीटर, आणि जे स्टॉपिंग डिस्टन्स आहे मित्रांनो ते किती आहे, 30 मीटर. पुढं विथ द सेम कॉन्स्टंट ॲक्सलरेशन डिटरमाइन द डिस्टन्स एस फॉर विच द कार कम्स टू रेस्ट. म्हणजे काय की डिस्टन्स काढा, किती आहे स्पीड आता 110, म्हणजे यू बी किती आहे यावेळेस 110 किलोमीटर पर आवर. मी पुन्हा एकदा क्वेश्चन समजेन की एक कोणती तरी कार आहे, सुरुवातीची गती त्याची म्हणजे इनिशियल स्पीड 80 किलोमीटर पर आहे, आणि ते स्टॉपिंग डिस्टन्स त्यावेळेसचा 30 मीटर आहे. तर आपल्याला प्रश्न विचारले की स्टॉपिंग डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला जेव्हा स्पीड किती असेल 110 किलोमीटर पर आवर असेल. तर ह्यासाठी अगेन तेच फॉर्म्युला की एस ए अपॉन एस बी इक्वल टू यू ए स्क्वेअर डिवायडेड बाय यू बी स्क्वेअर. एस एची व्हॅल्यू किती आहे 30 मीटर. एस बी आपल्याला काढायचं आहे. काय काढायचं आहे, एस बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यानं म्हणलं ना की डिटरमाइन दी डिस्टन्स एस फॉर विच दी कार कम्स टू रेस्ट, म्हणजे आपल्याला स्टॉपिंग डिस्टन्स काढायचं आहे. सो एस बी, आणि
हे जे क्वेश्चन आहेत इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे, ह्यात जी क्वेश्चनची लँग्वेज आहे ती बिलकुल बदलत नाही, ॲज इट इज लँग्वेज आपल्याला दिलेली असते. फक्त जे काही चेंज होणार ते फक्त व्हॅल्यूज, जसं की तुम्ही बघत असाल की फक्त 80 km/h किंवा 110 ह्याच व्हॅल्यू बदलल्या आहेत. बाकी जी लँग्वेज आहे, अ कार कम्स टू रेस्ट, ह्यात पण तुम्ही बघा अ कार कम्स टू रेस्ट, म्हणजे ह्याच प्रकारची आपल्याला लँग्वेज क्वेश्चनमध्ये दिसेल. ठीक आहे. तर एस एची व्हॅल्यू आपल्याकडे 30 आहे, एस बी आपल्याला काढायचं आहे, यू एची व्हॅल्यू 80 आहे, 80चा स्क्वेअर डिवायडेड बाय यू बीचा वर्ग, यू बी इज 110. आता इथे एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, की मागच्या वेळेस तुम्ही जसं पाहिलात असाल की जे आपले काही हे होतं इनिशियल व्हेलॉसिटीज ते मीटर पर सेकंडमध्ये होती. आता इथं काय किलोमीटर पर आवरमध्ये, कशात आहे किलोमीटर पर आवरमध्ये आहे. तर ह्यात जरी युनिट चेंज जरी झाला असेल, म्हणजे किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंड, तरी तेवढं काही मॅटर नाही होत. का? कारण की हे एक प्रकारचा रेशो आहे आणि रेशो असल्यामुळे ते जे काही युनिट असतील ते सगळे कॅन्सल होतील आणि फक्त आपल्याला न्यूमेरिकल व्हॅल्यूजच कॅल्क्युलेट करावे लागतील. तर मीटर पर सेकंड असू दे किंवा किलोमीटर पर आवर असू दे, ह्या क्वेश्चनमध्ये स्टॉपिंग डिस्टन्सच्या क्वेश्चनमध्ये त्या युनिटचा काही अर्थ नाही. तुम्ही ॲज इट इज जे काही व्हॅल्यू दिलेले असतील ते पुट करा आणि व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. ठीक आहे. तर 30 डिवायडेड बाय एस बी इक्वल टू 80 मीन्स 6400 आणि 110चा वर्ग म्हणजे 12100. आता अगेन आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे 121 जे काय एक किती येते 12100 हे मल्टिप्लाय होणार आहे विथ 30. सो 30 इंटू 12100 इक्वल टू एस बी. आता हे एस बी ह्याशी मल्टिप्लाय होणार आहे, तो एस बी इक्वल टू 6400. तर हे 6400 मल्टिप्लायमध्ये इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. तर 30 इंटू 12100 डिवायडेड बाय 6400 इक्वल टू एस बी. ठीक. हे 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल आणि एस बीची व्हॅल्यू आपल्याला एक काहीतरी येईल आणि त्याचा युनिट असेल मीटर. आता एस बीची व्हॅल्यू काय येईल ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आता होमवर्कसाठी तुम्हाला काही क्वेश्चन देईल ते तुम्हाला ट्राय करायचे आहेत. जवळजवळ 10 क्वेश्चन असतील ते तुम्ही सांगा. त्यांचं उत्तर जे आहे ते कमेंट सेक्शनमध्ये बिलकुल सांगा, मेन्शन करा. एस बी तुम्हाला काढायचं आहे. यू एची व्हॅल्यू 15 मीटर पर सेकंद आहे, यू बीची व्हॅल्यू 20 मीटर पर सेकंद आहे. एस बी तुम्हाला काढायचं आहे. एस ए आहे आपल्याकडे 100 मीटर. आत्ता एस बी तुमच्याकडे दिलेली आहे 120 मीटर आणि एस ए काढायचं आहे. पुढं एस बी काढायचे आणि एस एची व्हॅल्यू समजा 80 मीटर आहे. पुढं एस बी काढायचे आणि याची व्हॅल्यू 150 मीटर आहे. तर हे सगळे आपल्याकडे होमवर्क आहेत. ह्यांचे तुम्ही जे आन्सर आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बिलकुल टाका आणि बिलकुल शेअर करा आणि हे क्वेश्चन सगळे सॉल्व करा. हे सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व केल्यावर अशी खात्री देतो का युनिव्हर्सिटीचे का कुठलेही जरी पेपर असतील, ह्या प्रकारचे जर क्वेश्चन तुम्हाला दिसलं असेल त्या क्वेश्चन पेपरमध्ये, तर बिलकुल तुम्ही त्या क्वेश्चनला विथ कॉन्फिडन्स उडवू शकता. ठीक आहे. तो नोट करून घ्या. अजून एक मित्रांनो एक महत्त्वाचं एक सूचना आहे की हे एक आमचा एक डेमो व्हिडिओ होता इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा. इथून पुढं आम्ही एक ऑनलाईन बॅच कंडक्ट करणार आहोत आणि त्यासाठी हा डेमो लेक्चर होता. तर हे डेमो लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बिलकुल तुमचं मत सांगा. आणि वन्स अगेन थँक्यू. तर हा होता कंप्लीट व्हिडिओ मनोजचा. आय होप सर्वांना व्हिडिओ आवडला असणार आहे.
जेन्युइनली फीडबॅक द्या. ह्या फीडबॅकवरच बॅच लॉन्च करायची का नाही हे साध्य होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जेन्युइन फीडबॅक इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर खरं शिकवलं सर्व आवडलं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पॅराग्राफला तरी पण चालतं. आय विल शॉर्टली रीड लाईक ईच अँड एव्हरी ऑफ द पॅराग्राफ. सोबत अजून काही सब्जेक्ट्स म्हणून घेणार जो की BEE एक झाला, ठीक आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग एक झाला, ठीक आहे. सोबत M1 सर्वांना डिफिकल्ट जातो, मनोजचं M1 M2 खूप सुंदर आहे. त्याने लिटरली 100पैकी 99 स्कोअर केलेला त्याच्या फर्स्ट इयर सेकंड इयरला. ठीक आहे, तर ही इज रिअली अ रँकर स्टुडंट. ठीक आहे, त्याने 100पैकी 99 स्कोअर केलेला M1 M2 मध्ये. ठीक आहे, तो तुम्हाला M1 M2 प्रॉपरली शिकवणार आहे. ठीक आहे, M1 झाला, एक M2 झाला, तुम्ही आता EM बघितलाच आहे. ठीक आहे, तर हे 4 सब्जेक्ट्स ॲज ऑफ नाव आम्ही कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी हा सुचवचा डेमो व्हिडिओ आहे. ठीक आहे, जर हा व्हिडिओ खूप लोकांना आवडला विल शॉर्टली हेड टुवर्ड्स लॉन्चिंग ऑल दीज बॅचेस. ठीक आहे, अफोर्डेबलच्या प्राईसमध्ये मी बॅच लॉन्च करणार आहे. आणि जेन्युइनली सांगतो, हे जे सब्जेक्ट्स आहे स्पेशली दीज 2 सब्जेक्ट्स, दीज आर द मॅक्सिमम सब्जेक्ट ज्यामध्ये मॅक्सिमम लोकांचे युनिव्हर्सिटी अंडर बॅकलॉग लागतात. ठीक आहे, या तुमचे सिनियर असेल ना, सिनियरला विचारा, दीज आर द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट. ठीक आहे, बॅकलॉग लागतात, बट दिस पर्सन विल शॉर्टली टीच यू एव्हरीथिंग. ठीक आहे, त्याने जर एवढं केलं आहे तर ॲटलिस्ट तो तुम्हाला चांगला CGPA तरी काढून देईल. तुमचं जर एम पास होणं असेल किंवा स्कोअर करणं असेल, दिस बॅच विल बी हेल्पफुल फॉर यू. बिकॉज आय डोंट थिंक महाराष्ट्रामध्ये ह्या लेवलचं तुम्हाला टीचिंग कुठे भेटणार आहे, फ्रॉम द इंजिनियर्स टू द इंजिनियर्स. तर व्हिडिओसाठी बाकी पुढच्या व्हिडिओसाठी आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट.